जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आमच्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती. वृषभ राशीच्या लोकांसाठी मोठी बातमी. मे महिना 2026 मध्ये बघायला भेटणार आहे. तुमचं नशीब अचानक पलटी घेऊ शकतं. पैसा येणार की खर्च वाढणार, करिअरमध्ये मोठी संधी मिळणार की अडथळे येणार, प्रेमात आणि नात्यासंबंधात गोडवा येणार की तणाव. फक्त एक छोटी चूक तुमचं मोठं नुकसान देखील या महिन्यात करू शकते आणि एक योग्य निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. म्हणूनच जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. चला जाणून घेऊया वृषभ राशींचे मे 2026 चे संपूर्ण मासिक राशीफळ. त्यामध्ये सर्वात प्रथम बघूया करिअर आणि आर्थिक स्थिती. मे 2026 हा महिना वृषभ राशींच्या लोकांसाठी आर्थिक प्रगती आणि आर्थिक स्थिरतेचा कसा काळ असणार आहे. त्यात सर्वात महत्वाची नोकरी करणाऱ्यांसाठी या महिन्यात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून तुमचे कौतुक केले जाईल. प्रमोशन किंवा पगारवाढीची शक्यता या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांना जास्त चान्सेस आहे. नवीन जबाबदाऱ्या देखील या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांना मिळू शकतात. तिसरे महत्वाचे कारण आहे ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव देखील नोकरीवाल्यांचा वृषभ राशीवाल्यांचा मे महिन्यामध्ये वाढताना दिसेल. वृषभ राशीवाल्यांसाठी हा मे महिना व्यावसायिकांसाठी कसा असणार आहे. हा महिना विस्तारासाठी किंवा नवीन काही सुरुवात करण्याचा प्लॅन करत आहात, नवीन काही फ्रँचायझी ब्रँचेस चालू करण्याचा, शाखा चालू करण्याचा प्लॅन करत असाल तर वृषभ राशीवाल्यांसाठी हा महिना उत्तम असणार आहे. काही नवीन डील्स देखील या महिन्यामध्ये फायदेशीर ठरतील. जुन्या ग्राहकांकडून देखील या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांना मोठा फायदा होताना दिसेल. पार्टनरशिपमध्ये देखील वृषभ राशीवाल्यांसाठी हा महिना फायद्याचा असणार आहे. पण अटीमध्ये सर्वात महत्वाची बाजू ठेवा, ती म्हणजे एक दुसऱ्यांमध्ये व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा, जेणेकरून पार्टनरशिपमध्ये येणाऱ्या सर्व प्रॉब्लेम्समधून तुमची या महिन्यामध्ये सुटका होईल. वृषभ राशीवाल्यांसाठी हा महिना आर्थिक बाबतीत कसा असणार. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये अचानक धनलाभ होण्याची जास्त शक्यता वृषभ राशीवाल्यांसाठी आहे. या महिन्यामध्ये शेअर मार्केट, प्रॉपर्टी किंवा गुंतवणुकीतून देखील वृषभ राशीवाल्यांना मे 2026 फायदादायक ठरू शकते. नवीन उत्पन्नाचे स्रोत देखील या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांसाठी तयार होणार आहे. पण लक्षात ठेवा या महिन्यामध्ये खर्च देखील आपले वाढणार आहे. विशेषतः लक्झरी वस्तूंवरती, मटेरियलिस्टिक गोष्टींवरती, सुखसुविधांच्या गोष्टींवरती या महिन्यामध्ये आपला खर्च वाढणार आहे. म्हणून अनावश्यक खर्च टाळा, नाहीतर बचत कमी होण्याची देखील या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांसाठी जास्त चान्सेस आहे. वृषभ राशीवाल्यांसाठी हा मे 2026 आरोग्याच्या संबंधाने कसा राहणार आहे. आरोग्याच्या संबंधाने हा महिना वृषभ राशीवाल्यांसाठी मध्यम असणार आहे. संभाव्य सगळ्यात महत्वाच्या ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची पचनक्रियेच्या संबंधाने जास्त त्रास वृषभ राशीवाल्यांना या महिन्यामध्ये जाणवणार आहे. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे गॅस, ऍसिडिटी देखील या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात वृषभ राशीवाल्यांना जाणवणार आहे. वजनाची वाढण्याची देखील शक्यता या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांना जाणवणार आहे. आळस आणि स्तुती या सर्व गोष्टींच्या संबंधाने आळस आणि सुस्ती देखील या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांना जाणवणार आहे. या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांनी काय करावे. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे हलकं आणि संतुलित आहार घ्या, जेणेकरून तब्येतीच्या आणि स्वास्थ्याच्या संबंधाने जे काही प्रॉब्लेम्स येणार असतील त्यातून तुमची या महिन्यामध्ये सुटका होईल. रोज होईल तेवढे जास्त चालत जावे, जेणेकरून या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांच्या संबंधाने स्वास्थ्य आणि आरोग्य चांगले राहील. योग आणि प्राणायाम देखील वृषभ राशीवाल्यांनी या महिन्यात करावा. गोड आणि तेलकट पदार्थ कमी खा, जेणेकरून या महिन्यामध्ये तुमच्या संबंधाने येणारे सर्व काही प्रॉब्लेम्स, शारीरिक दृष्टीने येणारे प्रॉब्लेम्स
कमी होतील. वृषभ राशीवाल्यांसाठी हा महिना प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये काय काय महत्वाचे संकेत देत आहे. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे अविवाहितांसाठी हा वृषभ राशीचा मे 2026 महिना कसा जाणार आहे. या महिन्यात नवीन प्रेम संबंध सुरू होण्याची जास्त शक्यता आहे. कोणीतरी खास व्यक्ती तुमच्या जीवनात देखील येऊ शकते. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी नवीन काहीतरी फायद्याच्या गोष्टी घडण्याची देखील वृषभ राशीवाल्यांना या महिन्यामध्ये जास्त चान्सेस आहे. नात्यात या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांचा गोडवा देखील वाढलेला दिसेल. रोमॅन्टिक क्षण देखील वाढलेले या महिन्यामध्ये दिसेल. एकमेकांवरती विश्वास देखील वाढताना या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांचा दिसेल. त्यात हा महिना वृषभ राशीवाल्यांसाठी विवाहितांसाठी कसा असणार आहे. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे जोडीदारांसोबत संबंध या महिन्यामध्ये अधिक मजबूत होताना वृषभ राशीवाल्यांना बघायला भेटतील. कुटुंबात या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्यांच्या लोकांचे आनंदाचे वातावरण राहील. पण या सर्व गोष्टींमध्ये हट्टीपणा आणि अहंकार टाळा, जेणेकरून या महिन्यामध्ये कौटुंबिक वातावरणात कुठल्याही पद्धतीची नजर आणि वातावरणात खराबपणा येणार नाही याची काळजी घ्या. दुसरे महत्वाचे म्हणजे छोट्या गोष्टींवरून वाद होऊ देऊ नका, नाही तर घरामध्ये छोट्या वादाचे मोठ्या वादात रूपांतर होऊ शकते. कौटुंबिक जीवन कसे असणार आहे वृषभ राशीवाल्यांचे या महिन्यासाठी. कौटुंबिक जीवनाच्या हिशोबाने चर्चा करायची झाले तर सर्वात महत्वाचं म्हणजे घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी देखील वृषभ राशीवाल्यांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. एखाद्या घरात शुभ कार्य किंवा समारंभ देखील होण्याची शक्यता वृषभ राशीवाल्यांसाठी या महिन्यात जास्त शक्यता आहे. घरात मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल आणि कुटुंबातील मतभेद देखील या महिन्यामध्ये दूर होतील. सर्वात महत्वाचं वृषभ राशीवाल्यांसाठी काय महत्वाची सावधानता या महिन्यामध्ये शास्त्राने दिलेली आहे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे अति खर्च करू नका, लोभ आणि दिखावा टाळा, कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. आळसामुळे किंवा आळस आल्यामुळे या महिन्यात तुम्ही महत्वाच्या संधी देखील गमावू शकता. त्यामुळे आळस टाळावा, जेणेकरून या महिन्यामध्ये जे काही तुम्हाला नवीन संधी येणार आहे त्यातनं तुम्हाला भविष्यात खूप मोठा फायदा होणार आहे. पण शास्त्राने काही महत्वाचे संकेत आणि काही लक्षात ठेवण्यासाठी गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे संधी तुमच्या या महिन्यात दारात येईल, पण ती ओळखणे तुमच्या हातात असेल. त्यामुळे सर्वात महत्वाचं कुठलेही काम करताना सतर्क होऊन वृषभ राशीवाल्यांसाठी मे 2026 मध्ये काम करणं गरजेचं आहे. शास्त्राने काही वरील सर्व नकारात्मक गोष्टींपासून सुटका होण्यासाठी काही उपाय दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे वृषभ राशीसाठी मे महिन्यात हे उपाय खूप प्रभावी ठरतील. त्यात सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करावी. दुसरा उपाय म्हणजे श्री सुक्ताचे पठण करावे. तिसरा उपाय म्हणजे पांढरा किंवा गुलाबी फुलाचे देवीला अर्पण करावे, जेणेकरून वृषभ राशी वाल्या लोकांसाठी मे 2026 अत्यंत आनंदात आणि सुख समाधानात जाईल. अत्यंत गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. शक्य असल्यास चांदीचा छोटा तुकडा कायमस्वरूपी जवळ ठेवावा, जेणेकरून या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्या लोकांसाठी धनलाभ आणि शारीरिक लाभ आणि पदप्रतिष्ठा देखील या महिन्यामध्ये वृषभ राशीवाल्या लोकांना बघायला भेटेल. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन राशीच्या माहितीसाठी. जय श्रीराम.